तुम्ही सगळ्यांनी साथ दिलास म्हणान 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले माझे। धन्यवाद सगळ्यांक आणि अशीच साथ देत राहा। करूया काय सेलिब्रेशन, केक आणण्यापेक्षा म्हटलं असा मालवणी पद्धतीचा धोंडाच करूया। एका टोपातला पण म्हणतात। तांदूळ रात्री धुवून ना फॅनखाली सुकवले आणि त्याचं रवो काढून घेतलं, तवसा आणलं, बियो काढलं आणि असा किसून घेतलं। एक कढई घेतलं, त्याच्यात घातले 2 चमचे तूप आणि खमंग तांदळाचं रवो भाजून घेतलं। त्याच्यानंतर दुसरी कढई घेतलं, त्याच्यात घातले 2 चमचे तूप, वरसून तवशाचो किस परतून घेतलं, चवीपुरता मीठ, 2 चमचे वेलची पावडर, ताज्या नारळाच्यो कातळ्यो, शेंगदाणे भाजून घातलास तरी चालतात। हे दाताखाली इली की एकदम भारी लागतात। जेवढो किस तेवढो गूळ व्यवस्थित वितळाक द्यायचो, तो किसून घालायचो, कारण ह्याच्यात रवो शिजवचो हा शिऱ्यासारखो। व्यवस्थित त्याका उकळी इली की भाजलेलो रवो घालायचो आणि तांदळाच्या रव्याचा करशात ना तर अप्रतिम चव येता। असा करून बघा, आवडतला तुमका। वरसून रंगासाठी हळद घाला। व्यवस्थित तो गोळो होक लागलो शिऱ्यासारखो की एका ताटलेक तूप लावायचा, स्वाद भारी येता। त्याच्यात ता थापायचा, वरसून हळदीची पानं घालायची आणि कुकराक लावून 3 शिट्यो काढायच्यो। थंड झाले की त्याची कापा काढायची आणि ती तुपार खमंग परतून खाऊक घ्यायची। अशी करा, खावा, आवडतली तुमका। धोंडास एकदम भारी आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा।